नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्याचं प्रकरण या संदर्भात महत्त्वाची बातमी। तक्रारदार व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केलं अशी प्राथमिक माहिती आता मिळते। बातमी महत्त्वाची। संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात आहे। व्यावसायिकांच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळले, त्यामुळे हे प्रकरण समोर आलं। 4 मोबाईलसह 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्डही जप्त करण्यात। मित्रांनो, तुम्ही चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण ऐकली असेल, पण नाशिकमध्ये याच्या अगदी उलटं घडलंय। इथे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेला संन्यासीच चोरांचा सरदार निघालाय। नाशिकच्या सातपूर परिसरात ही खळबळ उडवून देणारी घटना घडली। 12 लाखाची खंडणी मागितली म्हणून पोलिसाकडे गेलेला रवींद्र एरंडे आज स्वतःच अत्याचार आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात बेड्यामध्ये अडकलेला दिसून येतोय। एका टॅबमध्ये दडलेले 87 व्हिडिओ आणि 100हून अधिक महिलांच्या शोषणाची काळी कथा आपण आज ऐकणार आहोत। 63 वर्षाचा रवींद्र गणपत एरंडे समाजात वावरताना तो स्वतःला एक NGO संचालक आणि तथाकथित पत्रकार म्हणून मिरवायचा। लोकांच्या मदतीला धावून जाणारा हा माणूस पडद्यामागे काय करतोय याची साधी कल्पना सुद्धा कोणाला नव्हती। त्याने गरजू महिलांना, विशेषतः अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि घरकाम करणाऱ्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली। तुम्हाला चांगली नोकरी लावून देतो हे त्याचं मुख्य आमिष असायचं, पण नोकरीच्या नावाखाली तो त्यांना अशा नरकात ढकलणार होता याची त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती। मात्र तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। एरंडे या महिलांना नाशिक आणि इगतपुरीमधील विविध हॉटेलमध्ये घेऊन जायचा। तिथे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा। पण हे केवळ शारीरिक शोषणापुरतं मर्यादित नव्हतं, तर नराधम एरंडेने या अमानुष कृत्याची गुपचूप चित्रीकरण सुद्धा केलं। त्याच्या टॅबमध्ये तब्बल 87 असलेले व्हिडिओ सापडले आहेत। हे व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी होते की त्याची ब्ल्यू फिल्म म्हणून तो विक्री करत होता, याचा तपास आता नाशिक पोलीस करत आहेत। गुन्ह्याचा शेवट हा नेहमीच विचित्र असतो। एरंडेने ज्या महिलांचे व्हिडिओ काढले होते त्यातील एका घटनेची माहिती काही तरुणांना लागली होती। त्यांनी एरंडेलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। तुझे व्हिडिओ व्हायरल करू नको, असं वाटत असेल तर आम्हाला 12 लाख रुपये दे, अशी धमकीच त्या तरुणांनी या एरंडेला दिली होती। आता धमकी मिळाल्यानंतर घाबरलेला एरंडे स्वतःला वाचविण्यासाठी सातपूर पोलिसाकडे गेला होता। पोलिसांनी त्या 4 खंडणीखोरांना अटक देखील केली, पण जेव्हा तपासाची सुई एरंडेच्या त्या टॅबकडे वळाली तेव्हा मात्र पोलिसांचे डोळे वटारले गेले। फिर्यादी असलेला एरंडेच या सर्व पापात मुख्य सूत्रधार निघाला होता। नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण ताजं आहे, अगदी तसंच एरंडे याचं देखील महापाप उघडं होतंय। म्हणूनच याला खरात पार्ट 2 म्हणलं देखील जातंय। जप्त केलेल्या 4 मोबाईलमध्ये 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड याच्यामध्ये सापडले। आता याच्यामध्ये अजून किती महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय याचा अंदाज लावणं देखील कठीण आहे। या पीडित महिलांमध्ये जास्तीत जास्त एकाच समाजाच्या महिलांचा जास्त समावेश असल्याचं दिसून येतंय। त्यानुसार पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर गुन्हा देखील दाखल केलाय। आता पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहे। ज्या पद्धतीनं खराचं प्रकरण उघडून काढलं, एका तक्रारीपासून सुरू झालेली शेपटी आता किती लांबत आहे हे देखील आपल्याला माहिती। अगदी त्याच पद्धतीनं या एरंडेचं देखील होणार आहे। एरंडेने आतापर्यंत असहाय्यतेचा अनेक ठिकाणी फायदा घेतलाय। महिलांच्या बाबतीत त्यांनी शोषण केलंच, मात्र इतर व्यवहार देखील काही केल्याचं पोलिसांच्या समोर येत आहे। परंतु ज्या पद्धतीने महिला असहाय्य होऊन त्याच्याकडे मदतीसाठी जात होत्या, तोच नराधम त्यांच्याशी संबंध करून त्यांचे व्हिडिओ देखील काढत होता। आता ज्या पद्धतीनं खराचं प्रकरण गाजत आहे, अगदी त्याच पद्धतीचं हे प्रकरण आहे। परंतु ज्या पद्धतीनं खरात यानं अध्यात्माच्या नावावर हे सर्व केलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं रवींद्र एरंडेने नोकरी देण्याच्या आमिषाने हे पाप केलंय। आता याला जवळपास 87 ते व्हिडिओ याच्याकडे सापडलेत, मात्र अजून किती महिलांचं हिने शोषण केलंय हे देखील आता तपासात समोर येणार आहे। रवींद्र एरंडे हा त्याची टॅब चोरी झाली आणि त्याला खंडणी मागत आहेत असं म्हणून तो तक्रार देण्यासाठी तर गेला, मात्र त्याने जे पाप केले होते त्या टॅबमध्ये काय केलं होतं हे देखील त्याच्या लक्षात होतं। मात्र एवढं त्याच्या लक्षात आलं नाही की टॅब ज्यावेळेस ताब्यात पोलीस घेतील त्यावेळेस ते सर्व चेक करतील आणि आपण अडकले जाऊ। जर समजा
हे त्याच्या डोक्यात आलं असतं तर त्याने ही तक्रार दाखल केली नसती आणि 12 लाख रुपये खंडणी स्वरूपामध्ये दिले देखील असते. परंतु तेवढ्यापुरता तो विसरला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात देखील तो अडकला गेला. मित्रांनो, ही घटना आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा धडा देणारी आहे. नोकरीचे किंवा मदतीच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी हॉटेलमध्ये किंवा एकांतात भेटायत बोलवत असेल तर सावध राहा. महिलांनी तरी या बाबतीत थोडी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. मला कोणत्याही आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडता कामा नये. कारण सध्या समाजामध्ये पैसा भरपूर झाला आहे. त्यामुळं महिलांचं शोषण करण्याचं प्रमाण, महिलाला आकर्षित करण्याचं प्रमाण सध्या पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोणतंही आमिष असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल आणि नोकरीचं देखील असेल, याला महिलांनी बळी पडू नये एवढंच यातून सांगायचं आहे. आता सोशल मीडिया किंवा ओळखीच्या मुखवाट्यामागे रवींद्र रेंडे हे सगळे गुन्हे करत होता. त्याच्या ताब्यात एखादी महिला असेल, तरुणी असेल जर आली तर तो तिला देखील सोडत नव्हता. आतापर्यंत त्यांनी जेवढं केलं ते आता सर्व काही पाडा पोलिसासमोर वाचलं जाईल. मित्रांनो, जर तुमच्यासोबतही किंवा ओळखीच्या कोणासोबत असा जर प्रकार घडत असेल तर घाबरू नका, पोलिसांकडे जा. आज हिमतीच्या तक्रारीवर या नराधमाचा बुरका फाडलाय. ज्या पद्धतीने खराचा बुरका फाडला गेलाय अगदी तसंच याचा देखील फाडला गेलाय. आता हे नेमकं नाशिक जिल्हा कशासाठी प्रसिद्ध म्हणावं लागेल हे देखील आपल्याला खरोखरच आता या दुसऱ्या घटनेवरून लक्षात येतं, प्रश्न पडतो. तुम्ही सांगा, अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सतर्क राहा. असल्या भोळ्या बाबड्या लोकांनी जे आपल्याला आमिष दाखवलं त्याला कृपया बळी पडू नका एवढंच यातून सांगायचं आहे. तर नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.